चला तर फ्रेंड, आज आपण काही वेगळ्या पद्धतीने बेसन लड्डू बनवूया। भाजणीचे लड्डू तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे। तर चला आपण आज काही वेगळ्या पद्धतीने बनवूया। तर बघा, मी आधी इथं 1 किलो बेसन घेत आहे, ते सर्व गाळून घेत आहे। मी घरच्या डाळीचं बेसन वापरलेलं आहे। इथं बेसन आपलं गाळलेलं झालेलं आहे। बघा, एका मोठ्या भांड्यात सर्व बेसन घ्यायचं। तुम्हाला किमान जेवढं पाहिजे तेवढं। मी इथं 1 किलो बेसन घेतलेलं आहे। आता हे बेसन यामध्ये थोडं थोडं पाणी करत हे असं मळून घ्यायचं। जास्त घट्ट पण भिजून घ्यायचं नाही आणि जास्त सॉफ्ट पण करून घ्यायचं नाही। थोडं मीडियमच करून घ्यायचं, जास्त सॉफ्ट करायचंच नाही, थोडं घट्टच असं करायचं, पण जास्त पण घट्ट नाही करायचं। तर बघा, इथं थोडं थोडं पाणी टाकून असं मळून घ्यायचं। एकदमच पाणी घालायचं नाही, यामध्ये जास्त पण पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं करतच टाकायचं, जेणेकरून आपलं बेसन असं घट्ट असं मळलं जाईल। आणि जे की पुरी लाटताना आपल्याला थोडी अशी कडकच वाटली पाहिजेत। तर बघा, इथं मी पीठ मळलेलं आहे, तुम्ही बघू शकता। बघा किती छान कलर आलेला आहे पिठाला, एकदम पिवळसर। हे घरच्या डाळीचं असल्यामुळे एकदम पिवळा कलर आलेला आहे। यामध्ये मी हळद वगैरे काही टाकलेली नाही आहे, तरी खूप छान असा कलर आलेला आहे। तर आता आपण याच्या छोट्या छोट्या अशा पुऱ्या घेऊन लाटून घ्यायच्या। तर जास्त मोठ्या पण करायच्या नाही, जास्त लहान पण, अशा छोट्या छोट्या पुऱ्या करून अशा सर्व लाटून घ्यायच्या। एक करून आधी आपण इथं सर्व पुऱ्या लाटून घेऊ, नंतर मग आपल्याला हे तळायचं। तर बघा, मी इथं सर्व पुऱ्या अशा लाटून घेत आहे। तर आज मी तुम्हाला माझ्या आईची पद्धत सांगत आहे। माझी आई कशा प्रकारे लड्डू बनवत आहे। भाजणीचे लड्डू तर तुम्ही पाहिलेच असेल बेसनाचे यूट्यूबवर। तर ही रेसिपी म्हणजे ही पद्धत कोणी सांगितलीच नाही आहे। सर्वजण भाजणीचंच पद्धत आपल्याला सांगत असतात की बेसन भाजून लड्डू करायचे, पण बेसन भाजल्याने लड्डू खूप वेळ भाजले तर ते थोडे कच्चे वाटतात आणि रवाळ पण होत नाही। त्यामुळे आज मी तुम्हाला काही वेगळी पद्धत सांगत आहे। तर बघा, इथं आपल्या पुऱ्या लाटणं चालू आहेत। तुम्ही एकदा अशा पद्धतीने लड्डू नक्की बनवून पहा। तर इतके रवाळ आणि छान लड्डू होतात अशा प्रकारे केले तर। बघा, इथं आपल्या पुऱ्या लाटणं चालू आहेत। सर्व पुऱ्या इथं लाटून घ्यायच्या अशा। तर ही तर एकदम सोपी पद्धत आहे। तुम्ही इथं बघू शकता, ही पुऱ्या लाटणं झालेलं आहे। बघा, एवढ्या पुऱ्या झालेल्या आहे 1 किलोच्या। मी इथं सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आधी, की जे की आपण तळताना आपल्याला त्रास होणार नाही, जेणेकरून एक पुरी लाटा आणि नाही झाली तर थांबा। त्यामुळे आधी हे सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या। तर मी इथं सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे। बघा, अशी मीडियम साईजच ठेवायची, जास्त मोठी पण करायची नाही, जास्त छोटी पण करायची नाही। इथं थोड्या मोठ्या झालेल्या आहे, तर तरी मी ते ॲडजस्ट करणार आहे, जास्त मोठ्या करायच्याच नको। तर इथं बघू शकता तुम्ही, अशा पुऱ्या करून रेडी आहे। तर चला आता आपण पुढे पुऱ्या तळण्यासाठी तेल ठेवूया। तर बघा, मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। बघा, मी कढईमध्ये एवढं तेल घेतलं। तुम्ही याऐवजी तूप पण वापरू शकता, डालडा पण वापरू शकता, पण मी इथं तेल वापरत आहे। तर बघा, तेल असं छान कडकडीत तापलेलं आहे। तर बघा,
तेल कडकडीत तापलेलं. आता आपण यामध्ये पुऱ्या तळून घेणार आहोत. पुऱ्या अशा हलक्या हलक्या झाऱ्याच्या मदतीने त्यावर असं तेल लोटायचं. बघू शकता तुम्ही. बघा खालून असा छान रंग आलेला आहे पुरीला. पुरी अशी छान अशी फुगली पाहिजेत आणि तेलावर तरंगली पाहिजेत. बघा ही पुरी छान अशी फुगलेली आहे. चांगल्या लालसर होईपर्यंत अशा तळून घ्यायच्या. हे बघा पुरी किती अशी छानपैकी फुगलेली. आता पुरी काढून घेऊ. आता नंतर आपण दुसरी पुरी टाकायची. असं करता करता सर्व पुऱ्या आपण इथं तळून घेऊ. एक एक करूनच टाकायची. ते एकदमच सर्व पुऱ्या यामध्ये टाकायचे नाही, जेणेकरून एकदमच आपण ते सर्व यामध्ये टाकल्या तर एकामेकाला चिटकतील आणि ते व्यवस्थित होतील पण नाही. त्यामुळे एक एक पुरी टाकूनच तळून घ्यायच्या सर्व पुऱ्या. तुम्ही बघू शकता इथं सर्व पुऱ्या तळलेल्या आहेत. बघा किती छान असा कलर आलेला आहे. थोडे थोडे बबल्स पण आलेले आहे. अशा सर्व पुऱ्या लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या. सर्व बघा तळून घेतलेले आहेत अशा. मग नंतर एक भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये हे कसं मी बघा हा पिठाचा कुकरच घेतलेला आहे. तर हे भांडं, तर आता या भांड्यामध्ये आपल्याला त्या पुऱ्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे, जे की आपल्याला ग्राइंडर करायच्या वेळेस हलके जाते. तर बघा पुऱ्या गरमच आहेत, तर गरम गरम पुऱ्याचे असे बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. तर बघा मी इथं बारीक बारीक असे करून घ्यायचे आहे. आधी तर लोक मिक्सर नव्हते तेव्हा हातानेच बारीक करत होते. तर आता आपण मिक्सरमधून ग्राइंडर करू शकतो. तरी पण आपल्याला एकदमच अशा मोठ्या मोठ्या पुऱ्या त्यामध्ये न टाकता येतात. तर आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करून त्यामध्ये टाकायचे, जेणेकरून आपल्याला ग्राइंडर करायला इझी होईल. तर बघा मी इथं असे सर्व तुकडे बारीक करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता सर्व तुकडे बारीक करून झालेले आहे. आता हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडं थोडं भरून हे ग्राइंडर करून घेऊ. तर बघा इथं मी सर्व बघा अशा ग्राइंडर करून घेतलेलं आहे. बघा किती छान असं रवाळ बेसनसारखं झालेलं आहे. तर सर्व आपण मिक्सरच्या मदतीने काढून घेतलेलं आहे. हे सर्व एका भांड्यात जमा करायचं, काढून घ्यायचं. बघा किती असं रवाळसारखं झालेलं आहे. आता कढईत थोडं तूप टाकायचं. इथं तुम्ही तेल पण वापरू शकता, डालडा पण वापरू शकता, पण मी इथं तूप वापरलेलं आहे. तर कढईमध्ये थोडं तूप टाकायचं. तूप चांगलं गरम होऊ द्यायचं. नंतर त्यामध्ये थोडं थोडं टाकत हे भाजून घ्यायचं. त्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घालून, तुपात थोडं थोडं मिश्रण घालून हे चांगलं असं भाजून घ्यायचं लालसर होईपर्यंत. तर मी सर्व इथं भाजून घेत आहे, तुम्ही बघू शकता. तर याला छान असा कलर येईपर्यंत, लालसा कलर येईपर्यंत असं पूर्ण असं भाजून घ्यायचं, जे की आपण लाडू खाताना आपल्याला कच्चं वाटणार नाही. तर तुम्ही बघू शकता मी इथं सर्व मिश्रण भाजून घेतलेलं आहे. तर आता आपण चाशणीसाठी एक मोठा पातेला घ्यायचा. त्यामध्ये 1 किलोसाठी आपण 1 ग्लास पाणी टाकायचं. मी इथं 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि 1 किलोसाठी 1 ग्लास पाणी आणि 1 किलो साखरच घालायची. 1 ग्लास पाणी आणि 1 ग्लास साखर घातलेली आहे मी इथं. आता हा पाक होईपर्यंत मीडियम आचवर
पुरा असा होऊ द्यायचा. तर पाक होण्यासाठी थोडा वेळच लागेल. पाक होण्यासाठी थोडा वेळ लागत आहे. तर बघा पाक होण्याला खूप वेळ लागते. तर आपण एकदम याला मोठ्या फ्लोवर पाक तयार करू शकत नाही, जेणेकरून पातेला असा चिटकते. तर आपण कमी किंवा मीडियम आचेवर असा पाक होऊ द्यायचा. तर बघा इथं पाक होत आहे. मी यामध्ये इलायची पण टाकलेली आहे, बघू शकता पाकाला कसा कलर आलेला आहे. असा होईपर्यंत एकदा आपण पाहून घेऊ, फिरून खाली तळाशी साखर आहे का. पाक असा शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण साखर वितळेपर्यंत पाक असा शिजू द्यायचा, जोपर्यंत पूर्ण साखर अशी विरघळत नाही तोपर्यंत. तर इथं बघा या मिश्रणमध्ये आपण आता विलायची पावडर अशी मिक्स करून घेऊ. मी पाकामध्ये पण विलायची पावडर टाकलेली आहे आणि या मिश्रणामध्ये पण पूर्ण विलायची पावडर आणि खोबरं कीस असं मिक्स करून घेत आहे. आधी पूर्ण विलायची पावडर टाकलेली आहे. पूर्ण मिश्रण असं हाताने फिरवून घ्यायचं, जेपर्यंत सगळीकडे विलायची पावडर लागत नाही तोपर्यंत. खालच्या वर, वरच्या खाली असं करत राहायचे, जेणेकरून विलायची पावडर सगळीकडे पसरून जाईल. आता यामध्ये खोबरं कीस टाकायचं. खोबरं कीस पूर्ण असं हाताने इकडल्या तिकडे सगळं फिरवून खालच्या वर असं सगळीकडे पसरून द्यायचं. तुम्ही बघू शकता मी इथं खोबरं कीसचा वापर केलेला आहे. तुम्ही खोबरं पण टाकू शकता, खोबऱ्याचे तुकडे करून पण टाकू शकता. तर इथं आपला पाक पण झालेला आहे. पाक मस्त असा शिजलेला आहे. तर आता हा पाक थोडा थोडा करत असा या मिश्रणावर टाकायचा. तर तुम्ही बघू शकता इथे मी थोडा थोडा असं थोडा थोडा करत मिश्रणावर पाक टाकायचा आणि चमच्याच्या किंवा एखाद्या झाऱ्याच्या मदतीने हे फिरवून घ्यायचं. ते खूप गरम असते, त्यामुळे आपल्या हाताला चटके वगैरे लागू शकतात, त्यामुळे आपण हाताने नाही करू शकत. तर आपण एका चमच्याच्या मदतीनेच हे फिरवून घ्यायचं आणि असं थोडं थोडं करत सर्व पाक त्यावरती टाकून घ्यायचा. तर मी खूप गरम होता, त्यामुळे मी बाजूला थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवलेला होता. तर बघा आता असा थोडा थोडा करत पूर्ण असा पाक मिश्रणामध्ये घालायचा आणि मी बघा चमच्याच्या मदतीने हे पूर्ण असं खालच्या वर मिश्रण करायचं, जेणेकरून पाक सगळीकडे लागला पाहिजे. तर असं थोडं थोडं एकदमच नाही टाकायचा, थोडा थोडा टाकायचा एकदम असा. बघा आता मी टाकलेला आहे इथं पूर्ण पाक. असं पूर्ण आता हे चमच्याच्या मदतीने फिरवून घ्यायचं. हे मिश्रण पूर्ण असं फिरवून घ्यायचं, जेणेकरून सगळं असं ओलसर ओलसर झालं पाहिजे. बघा कुठे कोरडं कोरडं पण आहे, तर हे व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं. सगळीकडे पाक लागला पाहिजे, तर सगळीकडे पाक असा पसरून द्यायचा. तर पुरं असं खालच्या वर मिक्स करायचं. तर इथं व्यवस्थित असं बघा खाली कोरडं कोरडंच राहिलेलं आहे. तर बघा खालपर्यंत पाक पोचलाच नाही.
तर बघा सर्व हे ओलं ओलं होत आहे, सगळीकडे पाक लागलेला आहे. तर बघा किती असे कंदार मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता जो राहिलेला शिल्लक पाक तो सर्व यामध्ये टाकून घेऊ आणि व्यवस्थित फिरवून घेऊ. तर बघा आता मी इथं सर्व पाक यामध्ये टाकलेला आहे. आता सर्व असं व्यवस्थित फिरवून घेऊ, जेणेकरून कुठंच कोरडं सुटलं नाही पाहिजे. सगळीकडे व्यवस्थित पाक लागला पाहिजे. तर सगळीकडे व्यवस्थित पाक लागला तरच, नाहीतर कुठे कोरडं तर ते असं व्यवस्थित आपण हे फिरवून घ्यायचं. तर बघा सगळीकडे सगळं व्यवस्थित असं ओलसर झालेलं आहे. तर कडाकडांनी पण फिरून घ्यायचं, ज्यामुळे काही सुटलेलं असेल मिश्रण तर ते पण त्यामध्ये ॲडजस्ट होईल. तर असं व्यवस्थित फिरून घ्यायचं. तर बघा किती कंदार असं झालेलं आहे मिश्रण. तर एकदा तुम्ही अशा पद्धतीने लड्डू नक्की ट्राय करा. तर आपण सर्वजण भाजणीचे लड्डू करत असतो. तर तुम्ही यूट्यूबवर भाजणीचे लड्डूच्या रेसिपी पाहिल्या असाल, पण ही रेसिपी तुम्हाला कोणी कदाचित दाखवतच नाही. एखादंच असेल तर दाखवेल. तर बाकी सर्वजण भाजणीचेच लड्डू करून दाखवतात. तर भाजणीचे लड्डू झटपट होतात. हे जराशी हेराफेरी आहे, त्यामुळे हे करायला थोडा वेळ लागतो. पण भाजणीचे लड्डू जर आपण केले तर ते असे थोडे कच्चे लागतात. हे असे कंदार आणि चांगले लागतात. तर बघा इथं सर्व मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघा आता आपण इथे लड्डू बांधू. तर बघा मिश्रण किती दाणेदार झालेलं आहे. तर आता याचे व्यवस्थित असे लड्डू बांधून घेऊ आपण. तर बघा किती कंदार असे लड्डू येत आहे. तर बघा किती कंदार असे लड्डू झालेले आहेत. तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा लड्डू नक्की ट्राय करा. तर कशी वाटली माझी आजची रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.